बिग बंग सिद्धांतानुसार सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी संपूर्ण विश्व एका लहान, अत्यंत गर्म आणि दाट बिंदूतून निर्माण झाले। या बिंदूला सिंग्युलॅरिटी म्हणतात। इथूनच वेळ, अवकाश आणि वस्तूंची निर्मिती झाली। अवकाश हळूहळू विस्तारित होत गेल, थंड झाल आणि त्यामुळे छोटे छोटे कण एकत्र येऊन अणू तयार झाले। या अणूंपासून तारे, ग्रह, आकाशगंगा आणि शेवटी आपला सौरमंडळ तयार झाला। बिग बंग सिद्धांताला अनेक वैज्ञानिक पुरावे आहेत, जसे की आकाशगंगांचा विस्तार। हे सर्व विश्वाच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा सिद्धांत बनवतात। पण या सिद्धांताला काही मर्यादा आहेत। सुरुवातीच्या काळात वैज्ञानिकांनी क्षितिज समस्या आणि सपाटपणा समस्या ओळखल्या, ज्या आजही संशोधनाचा विषय आहेत। हे सर्व विचारल्यास बिग बंग सिद्धांत आपल्याला विश्वाच्या गूढतेकडे एक अद्भुत दृष्टिकोन देतो। त्या सुरुवातीच्या घटनांचे स्पष्ट पुरावे पृथ्वीवरील सर्वात जुन्या खडकांमध्ये सापडत नाही। मात्र काही माहिती सगळ्यात जुन्या झिरकॉन खनिजांमधून मिळते। हे झिरकॉन खूप टिकाऊ असतात आणि उष्ण मॅग्मामधून तयार होतात। शास्त्रज्ञांना 4.1 अब्ज वर्ष जुन्या झिरकॉनमध्ये कार्बनचे काही सूक्ष्म अंश आढळले आहेत। कार्बन हा जीवनासाठी महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे काही वैज्ञानिक याला जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करतात। पण इतक्या प्राचीन काळात खरंच जीवसृष्टी होती का, हे निश्चित सांगता येत नाही, कारण यासाठी आणखी ठोस पुरावे लागतील। पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थिती आजच्या तुलनेत खूप वेगळी होती। तेव्हा पृथ्वी अत्यंत गरम होती, ज्वालामुखींची सतत सक्रियता होती आणि ती तीव्र अतिनील किरणांमध्ये झाकलेली होती। त्या काळातील जीवसृष्टीचे जीवाश्म, फॉसिल्स, आपल्याकडे नाही, त्यामुळे शास्त्रज्ञ आजही अशाच परिस्थितीत जिवंत असलेल्या जीवसृष्टीचा अभ्यास करतात आणि त्यावरून जीवन कसे सुरू झाले असावे याचा अंदाज लावतात। काही सूक्ष्मजीव, मायक्रोऑर्गनिझम्स, प्रचंड गरम आणि अतिआम्लीय गरम पाण्याच्या झांमध्ये टिकून राहतात, जसे की आइसलंड, नॉर्वे आणि येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये आढळतात। तसेच समुद्राच्या अतिशय खोल भागात आढळणाऱ्या हायड्रोथर्मल व्हेंट्समध्येही हे सूक्ष्मजीव जिवंत राहतात। हे व्हेंट्स समुद्राच्या तळाशी असलेल्या माशी संपर्क झाल्यावर तयार होतात आणि त्यातून अत्यंत गरम वायू व धूर बाहेर पडतो। या गर्म धुराजवळ राहणारे सूक्ष्मजीव पाहून काही शास्त्रज्ञ यालाच पृथ्वीवरील पहिल्या जीवसृष्टीचा जन्मस्थान मानतात। त्या काळातील हिंदू ऋषी आणि शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता अद्भुत होती। त्यांनी डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताला आधीच ओळखले होते। भगवान विष्णूंच्या दशावतारांमध्ये याचे स्पष्ट संकेत आहेत। मत्स्य म्हणजे जलचर जीवन, कूर्म म्हणजे उभयचर, वराह म्हणजे स्थलचर प्राणी आणि नरसिंह म्हणजे अर्धमानव अर्धप्राणी स्थिती। वामन म्हणजे मानवाच्या सुरुवातीची स्थिती, परशुराम म्हणजे शिकारी मानव, राम म्हणजे आदर्श मनुष्य, कृष्ण म्हणजे बुद्धिमान माणूस आणि काळी म्हणजे संहाराचा अंतिम टप्पा। हिंदू तत्त्वज्ञानानुसार पृथ्वीवरील जीवन पंचमहाभूतांपासून बनले आहे आणि हे जीवन चक्रीय काळात विकसित होते। प्रत्येक कल्पाच्या शेवटी हा उत्क्रांतीचा प्रवास पुन्हा सुरू होतो। मांस आणि आफ्रिकेतील मोठे माकड, चिंपांझी आणि गोरिला यांचा एक पूर्वज होता, जो सुमारे 8 ते 6 दशलक्ष वर्षांपूर्वी जगत होता। मानवी उत्क्रांतीची सुरुवात आफ्रिकेत झाली आणि त्यातील बहुतांश प्रवासही तिथेच घडला। 6 ते 2 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मानवाचे जीवाश्म पूर्णपणे आफ्रिकेत सापडले आहेत। बहुतेक वैज्ञानिक सध्या 15 ते 20 वेगवेगळ्या प्राचीन मानव प्रजाती ओळखतात। मात्र या प्रजाती एकमेकींशी कशा संबंधित आहेत किंवा त्यातील कोणत्या नष्ट झाल्या याबाबत सर्व वैज्ञानिक एकमत नाही। जास्तीत जास्त प्राचीन मानव प्रजातींनी कोणतेही जिवंत वंशज मागे ठेवले नाही। वैज्ञानिक अजूनही हे ठरवण्यावर चर्चा करतात की कोणत्या निकषांवर एखादी मानव प्रजाती ओळखली जावी आणि कोणते घटक उत्क्रांती व प्रजातींच्या नष्ट होण्यास कारणीभूत ठरले। प्रारंभिक मानवांनी आफ्रिकेबाहेर पहिले स्थलांतर अंदाजे 2 दशलक्ष ते 1.8 दशलक्ष वर्षांपूर्वी आशियात केले। युरोपमध्ये ते त्यानंतर 1.5 दशलक्ष ते 1 दशलक्ष वर्षांपूर्वी पोहोचले। आधुनिक मानवाच्या प्रजातींनी जगभर पसरायला आणखी वेळ लागला। उदाहरणार्थ, पहिले मानव सुमारे 60,000 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात आणि 30,000 वर्षांपूर्वी अमेरिकेत पोहोचले। 12,000 वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली आणि पहिल्या संस्कृती उदयास आल्या।